ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता आपल्याबरोबर आहेत. हाके साहेब, काय सांगताल? विमान अपघातामध्ये अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तुम्ही त्यांचे खरं तर कट्टर विरोधक होता, पण हा मृत्यू बघितल्यानंतर एक माणूस म्हणून एक काय तुमच्या भावना, कसं काय वाटतं तुम्हाला? खरं तर हा दुर्दैवी मृत्यू होता. मुळात आम्ही राजकीय विरोधक होतो किंवा वैचारिक विरोध होतो. याचा अर्थ अजितदादाच्या बांधाला बांध आमचा रेटायचा आहे किंवा आमची वैयक्तिक दुश्मनी असं काही असायचं कारण नाही. आणि महाराष्ट्रामध्ये अजून तरी तशी वेळ आलेली नाही. अजितदादांचा अनाकलनीय किंवा अवेळी जे काय अपघातात निधन झालं ते महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनाला चटका लावून गेलेली गोष्ट आहे. आणि आम्हीही श्रद्धांजली वाहिलेली आहेच आणि आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोतच. कारण एक चांगला माणूस असं या अर्थानं म्हणेन की राजकारणामध्ये एक निर्णय घेण्याची क्षमता असलेला माणूस होता. भले ते चुकीचे निर्णय असोत, बरोबर असोत, सहकारामधले असोत, कारखानदारीमधले असोत किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला डोळ्यासमोर ठेवून घेतलेले निर्णय असोत किंवा बारामतीला जास्तीत जास्त निधी कसा आणायचा, भले आमच्यावर जरी अन्याय केला असला तरी ते निर्णय घेण्यामध्ये सक्षम नेते होते. आमचं त्यांच्याशी भांडण कायम होतं, कारण ते नेहमी महत्त्वाच्या पदावर असायचे, सत्तेमध्ये असायचे. मग आम्ही सत्ताधाऱ्यांशीच भांडणार ना. पण अजितदादांचं मृत्यू हा मला ज्या दिवशी अपघात झाला, कोणी विश्वास ठेवू न विश्वास ठेवू, पण दिवसभर आम्हाला जेवणसुद्धा गेलं नाही. हे वास्तव आहे. कारण हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये राजकीय शत्रू आणि पर्सनल शत्रू ह्याच्यामध्ये फरक आहे. हा अपघातच होता का घातपात होता, काय तुम्हाला वाटतं? नाही, हे बघा, घातपात असण्याचं मला तर काही कारण वाटत नाही. हा अपघात आहे. एवढी सगळी महाराष्ट्राची जनता आहे, एवढी टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे. हर एक पॉईंट प्रत्येक ठिकाणी आज इलेक्ट्रॉनिक मीडिया, CCTV कॅमेरे उपलब्ध आहेत. त्यामुळं असं काही घातपात वगैरे असं काही मला वाटत नाही. हा दुर्दैवी मृत्यू होता, अपघात होता, एवढंच मला जेवढं कळतं त्यानुसार माझी प्रतिक्रिया. भांडवल केलं होतं त्यांचं? निश्चित भांडवल केलं जातं आहे. कोण भांडवल करतायत आणि त्याला कोणाला काय बेनिफिट घ्यायचं आहे, त्यांनी थोडासा इव्हिडन्स आणि पुरावे जर समोर आणले तर जनता त्याच्यावरही विश्वास ठेवेल. खासदार अफजल बजरंग सोनवणे त्यांनी काल सांगितले, बाबा विमानामध्ये बॉम्ब असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली, त्याची तपासणी व्हावी किंवा तसं काय असेल ते निर्णय लवकर द्यावा बघून. हे बघा, बीडचा खासदार आहे, मागणी केली तर त्याची चौकशी जरूर व्हावी. पण ह्या बजरंग सोनवणेंनी मागणी करणं म्हणजे एक सनसनाटी निर्माण करणं, ह्याच्या पलीकडे मी या बजरंग सोनवणेच्या वक्तव्याला जास्त महत्त्व देत नाही. रोहित पवार देखील आता 10 तारखेला या विमानाच्या याच्यावरती मुद्दे मांडणार, उपस्थित करणार आहेत. बरोबर 12 तारखेला विलिनीकरणावरती बोलणार आहेत. म्हणजे रोहित पवार देखील आता 10 दिवस गप होते, आता एक 12व्या-13व्या दिवसानं ते बोलायला बाहेर येतात. विलिनीकरण म्हणजे राष्ट्रवादीचं विलिनीकरण? अहो, पवार फॅमिली ही एकच आहे, एकत्रच राहणार आहेत आणि पुढेही ते एकत्रच असणार आहेत. हे फक्त महाराष्ट्रातल्या जनतेला हे फक्त लुटूपुटूची लढाई दाखवत आहेत. त्यामुळे रोहित पवार विलिनीकरणावर काय बोलणार, कसं बोलणार? तुम्ही एकच आहात. कुणी सांगितले तुम्ही वेगळे आहात म्हणून? मी तसं मानणाऱ्यातला कार्यकर्ता नाही. सुनीत्राताईंच्या शपथविधीवरून देखील राजकारण केलं जातं की बाबा 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी हा शपथविधी केला, थोडं थांबायला पाहिजे होतं, असं अनेक विरोधकांनी त्याच्यावरती टीका केलेली आहे. कारण राज्यातली पहिली महिला आहे की ती उपमुख्यमंत्री आज म्हणते. तुम्ही कसं बघता याच्याकडे? हे बघा, महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई पवार यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत, पहिली गोष्ट. आणि एक महिला उपमुख्यमंत्री म्हणून मी त्यांचं स्वागत करेन. दुसरी गोष्ट, त्यांनी 3व्याला शपथ घेतला, 4थ्याला शपथ घेतला. ह्याचं कारण असं असू शकतं की राजकारणामध्ये वेळेला खूप महत्त्व असतं. सुनेत्राताईंना जर वेळ समजली नसती किंवा अचूक टायमिंग जर त्यांनी साधलं नसतं तर राजकारणात कुशल कुस्तीपटू म्हणून शरद पवारांना ओळखलं जातं. आणि याच शरद पवारांनी भाकरी बरोबर फिरवली असती आणि सुनेत्राताईंवरती अन्यायही झाला असता. त्यामुळं सुनेत्राताई ह्या काही सामान्य कुटुंबातल्या नाहीत. सुनेत्राताईंच्या घरात जन्मताच राजकारण आहे. त्यामुळं वेळेचं टायमिंग त्यांना बरोबर कळलं आणि मी अजितदादांपेक्षाही कार्यक्षम पद्धतीनं सुनेत्राताई राज्यकारभार करतील असा मला ठाम विश्वास आहे. पण मी एक ओबीसी आंदोलक म्हणून माझं त्यांच्याशी भांडण नेहमी राहील. कारण त्या उपमुख्यमंत्री पदावर आहेत, त्या काही सामान्य आता महिला नाहीत, त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत. मी एक ओबीसी आंदोलक म्हणून मी नेहमी त्यांच्याकडे प्रश्न घेऊन जाईन, त्यांच्या विरोधात भांडेन. त्या जर कुठं आमचं काम नसतील करत, आम्हाला जर अन्याय करत असतील आमच्यावर, तर ही लढाई आमची राजकीय लढाई, विचारांची लढाई पुढे चालत राहील. शरद पवारांचं राज्यसभेचं आता मुदत संपते. आज राऊत म्हणालेत की महाविकास आघाडीतून देखील आम्ही त्यांना देऊ शकतो. बरं, कसं बघताय? बघा, पवारसाहेब नेते मोठे आहेत, अनुभवी आहेत. शरद पवार साहेबांना राज्यसभेवर जायचं असेल तर संजय राऊत साहेब आणि शरद पवार साहेबांना आकड्यांचं गणित जुळवावं लागेल. आकड्यांचं गणित जुळत असेल तर ते खासदार होतील.
पण आकड्यांचं गणित जुळलं असं मला वाटत नाही. आणि आकड्यांचं गणित जुळलं तर ते जातीलच ना, कोणीही रोखू शकत नाही त्याला. सुनीत्राताईंच्या शपथविधीच्या दिवशी जेव्हा शरद पवारांनी स्टेटमेंट दिलं की मला ह्यातलं काहीच माहीत नाही, कुठंतरी त्यांच्या घरामध्ये विरोधाभास आहे. नाही, पवारसाहेबांकडून खरं तर पवारसाहेबांनी स्वागत करायला हवं होतं की पवार कुटुंबियातली एक महिला उपमुख्यमंत्री पदावर जाते. खरं तर पवार कुटुंबियाला कुठल्या पदांचं खूप काही नाविन्य आहे असं नाही. पवार कुटुंबियाकडं महाराष्ट्रातले सर्वात महत्त्वाची पदं आजपर्यंत चालत आलेली आहेत, पुढेही चालत राहणार आहेत. पण थोडंसं मन मोठं करायला पाहिजे होतं पवारसाहेबांनी थोडंसं मन, आता काय त्यांचं चाललं आहे त्यांचं अंतर्गत माहिती नाही आम्हाला, पण पवार कुटुंबीय एकत्र आहेत हे मात्र मी ठामपणे सांगू शकतो. तर मुदत त्यांची संपली ते इच्छुक राहतील का पार्थ पवारला पुढं करतील? नाही, आता पवारसाहेब काय करतील, आज काय निर्णय घेतील आणि आज काय बोलतील आणि निर्णय काय घेतील, याच्यामध्ये खूप महाराष्ट्राला माहिती आहे पवारसाहेबांचं राजकारण. महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या, तुम्ही कुठेही असं पुढं आले नाही, कसं बघता एखादी निवडणूक कोल्हापूर असेल, त्याचबरोबर संभाजीनगर असेल, तिथले जे काय महानगरपालिका पद्धत कसं बघताय ओबीसी? हे बघा, छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका असो किंवा पिंपरी चिंचवडची महानगरपालिका असो, पुण्याची महानगरपालिका असो किंवा कोल्हापूरचं महापौरपद असो किंवा अहिल्यानगरचं महापौरपद असो, मूळ ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे असं आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून महाराष्ट्राला ओरडून सांगतोय, चळवळ उभी करतोय, उपोषणं करतोय, आंदोलनं करतोय. कसं संपलं आहे तर पुण्यातल्या जवळजवळ 40-42 ओबीसींच्या जागांपैकी 30 ते 32 जागा फक्त कुणबी मराठा समाजानं दाखले काढून घेतलेले आहेत. तीच परिस्थिती पिंपरी चिंचवडची आहे, तीच परिस्थिती छत्रपती संभाजीनगरची आहे. आत्ता मला सांगा, अहिल्यानगरचं महापौरपद जे दिलं गेलं किंवा कोल्हापूरचं जे महापौरपद दिलं गेलं, त्या महापौरपद दिल्या गेलेल्या व्यक्तींचं त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये कुठंही ओबीसीचा उल्लेखही नव्हता. कुठंही त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये सांगितलं नव्हतं की आम्ही ओबीसी प्रवर्गातून बिलॉंग करतो, तरीही त्यांना ओबीसीच्या जागा दिलेत. माझ्या ओबीसी बांधवांना, ओबीसी नेतृत्वाला, ओबीसीचं नेतं म्हणून घेणाऱ्या मिनिस्ट्रीमधल्या लोकांना सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, हा सामाजिक न्याय नाही, हा सोशल जस्टिस नाही. कायदा पायदळी तुडवणं आणि ओबीसीचं आरक्षण संपवणं, हक्क अधिकार संपवणं, निर्णय प्रक्रियेतलं स्थान संपवणं हे यातून दिसून येतं आहे. त्यामुळं ओबीसी बांधवांना मी सावधगिरीचा सल्ला देतो आहे. आम्ही प्रचंड नाराज आहोत. आज रोजी पंचायत राजच्या निवडणुका होत आहेत, ह्या कार्यकर्त्यांच्या खरं तर निवडणुका आहेत, पण इथं मतांचा बाजार मांडला गेला आहे. इथं लोकशाहीचा व्यापार म्हणजे मताची बोली, पैशानं मतं विकत घेतली जात आहेत. हा खऱ्या अर्थानं मतदाराचाही अपमान आहे, लोकशाहीचाही अपमान आहे. आणि मग माणसं कोण निवडून जाणार आहेत, कशी निवडून जाणार आहेत आणि पंचायत राजचं काय होणार आहे, हे खऱ्या अर्थानं दुर्दैवी चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये उभं आहे. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, मी बऱ्याच ठिकाणी प्रचाराला गेलो आहे, 1000 रुपयाला 2000 रुपयाला मतं विकत घेतली जात आहेत. कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, हा लोकशाहीचा पाळणा म्हणून पंचायत राजच्या निवडणुकाकडे पाहिलं जातं आहे, परंतु कार्यकर्ते इथं बर्बाद होणार आहेत. एवढं मात्र मी या पंचायत राजच्या निवडणुकीच्या निमित्तानं मला महाराष्ट्रात बघायला मिळालं, ते मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो. मनोज जरांगे पाटलांनी आपण बघितलं की विलिनीकरणाचा विषय असेल किंवा सुनीत्राच्या शपथविधी विषयाच्यावरची टीका केली की बाबा तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, ढेकणं झुरळ्यात, अशा स्वरूपाची त्यांनी टीका केली. हे बघा, मनोज जरांगेला त्यांनी काय म्हटलं की तटकरे, मुंडे, भुजबळ, पटेल ही ढेकणं झुरळं त्यांच्या भोवती फिरत आहेत. अरे पण त्या झुरळांनी केलंय काय तर अपघातात निधन पावलेल्या अजितदादा पवारांच्या पत्नीला उपमुख्यमंत्रीपद दिलं आहे झुरळांनी, ढेकणांनी. ह्याची खरी तर मानसिकता तपासली पाहिजे मनोज जरांगेंची. अरे हे जरी ओबीसी चेहरे आहेत आणि भोवताली फिरत आहेत, अरे पण ओबीसी चेहरे न्याय कुणाला देत आहेत? सुनेत्राताईंना. मग सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्रीपद का दिलं, कशासाठी दिलं असं म्हणता येत नाही म्हणून तू यांच्यावर बोलतो का? खरं तर मनोज जरांगे हा मनाचं बोलत नाही, त्याला कोणीतरी सांगितलं आहे खालनं बोलायला म्हणून तो बोलतोय. कोण काय, आता त्याला माहिती नाही कुणाच्या स्क्रिप्टवर काम करतो. तिथं जवळचं उदाहरण द्यायचं झालं तर राजेश टोपे, बजरंग सोनवणे, प्रकाश सोळंकी, आणि लांबचं उदाहरण द्यायचं असेल तर रोहित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे. हे ठरलेलं आहे ना. अरे तू सरळ म्हण ना, तू सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्री पदावर कोण पाठवते तर धनंजय मुंडे, पटेल, भुजबळ आणि ही तटकरे. बरंच ढेकणं आहे, झुरळ आहेत. काम कुणासाठी करतायत? सुनेत्राताईसाठी ना. त्यामुळं हे डोक्यानं थोडासा भाग कमी असलेला माणूस आहे, त्याच्यावर जास्त बोलणं काय मला पॉईंट नाही वाटत. पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव